मी शीतल ठाकूर आणि माझी मुलगी रिश्मिता ठाकूर आम्ही दोघी जणी सुद्धा मुंबईवरून आलो आहोत. तर मॅडमकडून ॲक्चुअली आम्ही दोघींसाठी सुद्धा टॅरो रीडिंग केलं होतं आणि ते टॅरो रीडिंग जे आहे, त्या टॅरो रीडिंगची ॲक्युरसी इतकी जबरदस्त होती, की त्याच्यामुळे आम्ही इथे खेचून आणल्यासारखं आलो, की आम्हाला असं वाटलं, की ह्याच्यापुढे जाऊन आपल्याला मॅडमशी कनेक्ट व्हायचंच आहे. त्यांचे जे पण काही कोर्सेस आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर त्याच्याप्रकारे आम्ही इथे आलो होतो. तर इथे आल्यानंतर जे काही पण स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस आहेत, ते तर म्हणजे एक्सपिरियन्सेस दे आर आउट ऑफ दी वर्ल्ड. म्हणजे त्याच्याबद्दल खूप काही मी इथे बोलणार नाही. पण मला असं वाटतं कारण की मी स्वतः एक म्हणजे ॲस्ट्रोलॉजीमध्ये सुद्धा मी करियर करते हळू-हळू आणि मी बरेचसे काही कोर्सेस जे आहेत ते बाहेर सुद्धा केलेले आहेत. हीलिंगसाठी सुद्धा किंवा ॲस्ट्रोलॉजिस्टसाठी सुद्धा काही. पण मला असं वाटतं जी शिकवण्याची जी काही पद्धत आहे, ती शिकवण्याच्या पद्धतीबद्दल स्पेशली मला बोलायला खूप आवडेल, की ते असं नाही की आपण रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे म्हणजे आपण 8-8 तास फक्त शिकतो आहोत आणि एकदम आपण पूर्ण थकून जातोय आणि त्याच्यातनं असं नाही. एकतर पहिली गोष्ट आहे की जे स्टुडंट्स आणि टीचर आहे यांचं पूर्णपणे टू वे कम्युनिकेशन आहे. डाउट्स जे आहेत ते डाउट्स ॲट दी सेम पॉइंट म्हणजे जेव्हा एखाद्याला डाऊट येतो त्यावेळेला लगेचच्या लगेच मॅडम आणि सर तो सॉल्व्ह करतात तिकडच्या तिकडे. त्याच्यामुळे डाऊट असा काही सेशनमध्ये राहतच नाही बिलकुल सुद्धा. त्याच्यानंतर जे काही प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल पोर्शन सुद्धा जो आहे तो खूप वेळ घेऊन आणि अगदी व्यवस्थित तुम्हाला समजावला जातो. त्याचप्रकारे हे जे लोकेशन आहे, ते लोकेशनची सुद्धा इतकी छान स्पेशालिटी आहे की इथे आल्यानंतरच काहीतरी पॉझिटिव्ह वाइब्स तुम्हाला येतात. तर त्याच्यामुळे इकडच्या वातावरणामध्ये हे सगळं शिकणं हा सुद्धा एक अनुभव आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांना पण हे करायचं हिलिंग त्यांना उलटं मी असं आवाहन करेन, की तुम्ही प्रत्यक्ष या आणि तुम्ही अनुभव घ्या. म्हणजे फक्त जे आम्ही बोलतोय ते बोलण्यातनं नाही, तर तुम्ही स्वतः येऊन एक्सपिरियन्स करण्याची ही गोष्ट आहे. हे ॲक्चुअली म्हणजे जन्माष्टमीची जी पूजा आहे ती दरवर्षी मी खूप भक्तिभावाने करते आणि माझी मुलगी सुद्धा म्हणजे बाहेरच्या देशामध्ये शिक्षण घेते. तर त्याच्यामुळे माझं असं असतं, की वर्षातनं एकदा ज्यावेळेला येतं त्यावेळेला तिच्या हातून काहीतरी पूजा वगैरे व्हावी. त्याच्यामुळे 3 तासाची घरी पूजा असते. त्यावेळेला असं झालं, की हा कोर्स होता आणि मला असं वाटलं, की जर का हा कोर्स मी आत्ता नाही अटेंड करू शकले, तर मग म्हणजे मी कदाचित अटेंड करू शकेन, पण मग ही तर पुढच्या वर्षी येणार. म्हणजे हिचा हा कोर्स होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं नमस्कार करून आणि निघताना आम्ही असं म्हणालो होतो कृष्णाला, की म्हणजे जर का खरोखर आम्हाला दर्शन देणं किंवा जे काही असेल, तर ते तू काय तुझ्या कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ती आमची इच्छा जी आहे ती पूर्ण करशील. आणि इथे आल्यानंतर जेव्हा आम्हाला कळलं, की या फार्ममध्येच एक कृष्ण मंदिर आहे, त्यावेळेला तर आम्हाला अतिशय म्हणजे अतिशय आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जाऊन आमच्या हिशोबाने जेवढी काही पूजा करणं आम्हाला शक्य होतं, तेवढी आम्ही पूजा केली. पंचोपचार जी काही पूजा असते, की नैवेद्य आम्ही घेऊन आलो होतो इथून, तर तो नैवेद्य दाखवला, दिवा लावला वगैरे हे जे काही असतं छोटीशी ती पूजा करून आम्ही आलो. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण तिथे होते त्यावेळेला आणि त्यांनी इतकी सुंदर प्रचिती आम्हाला दिली आणि त्यांचे पूर्ण ब्लेसिंग्ज आणि पूर्ण आशीर्वाद सगळ्यांना मिळाले. तर हा जो काही अनुभव आहे, हा अनुभव ऐकल्यानंतर तर अक्षरशः अंगावरती काटा आला आणि मला असं वाटलं, की म्हणजे माझी जी काही पूजा राहिली होती, ती पूजा इथे येऊन उलटा संपन्न झाली असं मला वाटलं.